स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मनसर बस स्टँडवर उसाचा थंडगार रस पिताय, जरा थांबा, हा व्हिडिओ पहा आणि मगच निर्णय घ्या। कारण रसामध्ये टाकला जाणारा बर्फ, होय बर्फ, तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहे हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल। प्रवाशांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। झालं असं की मुंबईला जाणाऱ्या एका सुजाण प्रवाशाला रस पिण्याची इच्छा झाली। त्यानंतर सदर प्रवासी स्टँडवरील रसवंती गृहासमोर गेले आणि त्यांच्या समोरच तिथे बर्फाच्या गाडीमधून बर्फाची लादी खाली केली जात होती। पण या बर्फाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आणि आरोग्याला घातक दिसेल असा होता। त्या प्रवाशाने त्या बर्फाच्या लादीचा व्हिडिओ काढला आणि या रसवंती चालकाला काही प्रश्न विचारले। हा बर्फ कुठून आणता? तुमच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचे लायसन आहे का? या प्रश्नावर दुकान चालकाची बोलतीच बंद झाली। त्याच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते। अखेर त्याने सांगितले की हा बर्फ एका मारवाड्याच्या कारखान्यातून येतो आणि तो तालुक्यातील सर्व ठिकाणी पुरवला जातो। आणि त्यानंतर तो दुकान चालक त्या ठिकाणाहून दुकान उघडे ठेवून निघून गेला। पण हा बर्फ नेमका बनवला कशापासून जातो? नदीचे पाणी, कॅनलचे पाणी किंवा इतर कोणत्या दूषित पाण्यापासून हा बर्फ तयार केला जातोय का? असा तीव्र संशय आता व्यक्त केला जात आहे। बस स्टँडवर दररोज हजारो प्रवासी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक येतात। पैशाच्या हवासापोटी या सर्वांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा परवाना या दुकानदारांना दिला कोणी? असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे। दूध भेसळीचा विषय आधीच गंभीर असताना आता हा बर्फाचा विषारी खेळ समोर आला आहे। डॅशिंग अधिकारी माननीय तुकाराम मुंढे साहेबांनी जसा भेसळखोरांविरोधात धडाका लावला होता, तशीच कडक कारवाई आंबेगाव तालुक्यातील या बर्फ तयार करत असणाऱ्या कारखान्यांवर व्हावी अशी तीव्र मागणी आंबेगावची जनता करत आहे। प्रशासनाने आता कोणाची वाट न पाहता तातडीने चौकशी करून यावर कारवाई करावी। जनतेच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबलाच पाहिजे। मनसर मधील या धक्कादायक घडलेल्या प्रकारावर तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा। मी रामदास थोरात आपल्या आंबेगाव तालुक्यामध्येच राहतो आणि आज मुंबईला जाण्याच्या निमित्तानं मी एसटी स्टँडवर आलो असताना मला इथे एक बर्फाची गाडी खाली होताना दिसली। पाठीमागे पाहू शकता तुम्ही सोमनाथ रसवंती गृह आहे। या ठिकाणी एक उसामध्ये बर्फ आपल्या सर्व येणाऱ्या प्रवाशांना बर्फ टाकून दिला जातो उसाच्या रसामध्ये, आणि तो किती निकृष्ट दर्जाचा दिसला मला, त्यामुळे मी त्याची शूटिंग घेतली आणि मी सगळीकडे व्हायरल केली आहे। म्हणून पत्रकारांना बोलून घेतलं, साहेब अन्न व प्रशासनाचा जो निकृष्ट दर्जाचा जो विषय आंबेगाव तालुक्यामध्ये आज थैमान घालू पाहत आहे, तर अशामध्येच रसवंती गृह असतील किंवा शीतपेय असतील अशा ठिकाणी देखील एफडीएचं यांना लायसन वगैरे परवाने मिळाले आहेत का, हे असे चालवत आहेत। कारण का हे सुद्धा आहे ना जनजीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे रसवंतीगृह असतील, अनेक शीतपेय ठिकाणं असतील, तर या ठिकाणी हे विक्री करत असताना सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहे असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे। म्हणून याची मी शूटिंग केली। तर जनतेने जागं झालं पाहिजे का दूध भेसळीचा विषय चाललाय। अनेक दवाखान्यांमध्ये किंवा अनेक हॉटेलांमध्ये निकृष्ट दर्जाचे आपल्याला अन्न सेवन करायला मिळत आहे आणि लाखांनी रुपये आपण तिथे देत आहे। बिल भरताना 100 रुपये बिल जर झालं तर 10 रुपये कमी करायचं म्हटलं तर कोणी 10 रुपये कमी करत नाही, काय बोलतो तुम्हाला द्यावाच लागेल। अशा प्रकारे जर तुम्ही वस्तूचा त्या खाद्यपदार्थाचे पुरेपूर जर बिल घेत असेल तर अन्न सुद्धा तुम्हाला किंवा पाणी सुद्धा तुम्हाला एक चांगल्या दर्जात देण्यात यावं। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने पाहिले गेलं तर एफडीएचे IAS ऑफिसर माननीय तुकारामजी मुंढे साहेबांना यांना सॅल्यूट आहे माझा, कारण त्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने दाखवून दिलं की अन्न व भेसळ हे किती खतरनाक विषय चालू आहे आणि याच्यामध्ये बडे कारखाने, दूध डेऱ्या याच्यामध्ये सापडल्या जात आहे। असाच एक प्रकार घडत आहे की आपल्याकडं जवळपास शीतपेयांची अनेक ठिकाणी काउंटर असतील, अनेक ज्यूस सेंटर असतील, या ठिकाणी देखील सतर्क राहून आपल्या जीवनमानाशी कुणी खेळत आहे का हे जाणून घेतलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे। तर मी इथं एक चालक म्हणून आहेत, ते आता निघून गेले तिथून। त्यांना विचारलं हा बर्फ कसला आहे,
कुठून आणता तुम्ही? म्हणजे आता ते इथून निघून गेले. निघून गेले ते इथून, तर ते नाही येत का ते आता? नाही येत, आता नाहीये. दुकानं कुणीच थांबलेली नाही, निघून गेलेत. तो चालक आहे कोणतरी, नाव सांगितलं, नाव पण सांगितलं नाही. ते म्हणले डेअरियनला आणि सगळीकडे आम्हाला इथे एक कारखाना आहे मारवाड्याचा, तो मारवाड्याच्या कारखान्यावरूनच बर्फ सगळीकडे पार्सल केला जातो आणि आम्ही सुद्धा इथे घेत असतो लाद्या, हाच बर्फही मिळतो आम्हाला. पण त्याचं असं म्हणणं झालं की नदीचं पाणी डायरेक्ट येतं, नदीच्या पाण्यामुळे असा बर्फ झाला, असं त्यांचं मालकाचं म्हणणं आहे. असा तो कामगार म्हणताय इथे. त्या कामगारला मी काही प्रश्न विचारले, तुमच्याकडे एफडीएचं लायसन आहे का? तर म्हटलं एफडीएचं आमच्याकडे लायसन वगैरे काही नाहीये. काय तो म्हणलं आमच्याकडे लायसन नाहीये. म्हटलं बरं ठीक आहे, म्हणलं काय हरकत नाही. कारण का माहितीये का, हा लोकांच्या जीवाशी खेळणारा एक उद्योगच आहे मोठा, आणि सर्वसामान्य जनता इथं बस स्टँडवर येत असते, प्रवास करत असते, कोण कुठून येतो कोण कुठून येतो, बरोबर. तर हे एक प्रकारचा खूप मोठा धोका आहे. आणि आज पाहिलं गेलं कौटुंबिक संस्थे सगळ्यांचं बिघडलेलं आहे, आणि अन्न हे आपल्याला जे खायला मिळत आहे हे दर्जेदार मिळत नाही, त्यामुळे स्वास्थ्य बिघडत आहे. तर काळजी घ्यावी, आणि प्रशासनाला माझी विनंती आहे, अशी काही शितबे असतील अशा ठिकाणी देखील चौकशी व्हावी आणि यांच्यावरती कडक कारवाई व्हावी. धन्यवाद. रामदास थोरात. हा बर्फ आहे एका ऊसाच्या गुऱ्हाळावरती आणून मंचर स्टँडला टाकलेला आहे. आणि ह्या बर्फ जो आहे हा नक्की कोणत्या फॅक्टरीतून आला आहे माहीत नाही, परंतु पाहिलं गेलं तर हा बर्फ एवढा निकृष्ट दर्जाचा बनलेला आहे का वरच्यावरच त्याच्यामध्ये कळतं आहे की ती घाण आतमध्ये असेल. आणि हेच आपण ज्यूस सेंटरला पित असतो. तर आपल्या जीवाशी खेळणारे काही लोक आहेत, पैसा कमवण्यासाठी किती घाण वस्तू आपल्याला पाजत असतात आणि आपण पैसे देऊन पित असतो. तर पहा किती खराब बर्फ आहे. पहा मंचर स्टँडच्या इथे आहे. कृपया करून असा घाण देऊ नका. आणि अन्न भेसळ आज किंवा निष्कृष्ट दर्जाचे अन्न देणारे हॉटेल्स असतील, ज्यूस सेंटर असतील, याच्यावरती कारवाई चालू आहे. तर आपण सतर्क राहा. अशा घाण ठिकाणी अशा काही पेय वस्तू असतील तर पिऊ नका. आपलं आरोग्य जपा, ही सगळ्याला नम्र विनंती.